आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल रात्रीच पुण्यामध्ये दाखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यामध्ये शहांचं स्वागत। शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शहा रायगडावरती जातील। पुण्यामधून अमित शहा आणि फडणवीस रायगडावर एकत्र जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा रायगडावरती सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगडावरती जातील। यावेळेला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंना वंदन करणार, तर सुनील तटकरे यांच्या घरी सुद्धा जाऊन भेट देणार आहेत। पालकमंत्रीपदाचा तिढा आज तरी सुटणार का याकडे लक्ष। रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच होणार। जिल्ह्यामध्ये सेनेचे आमदार जास्त असल्यामुळे आमदारांचं देखील कौल गोगावले यांनाच आहे, कार्यकर्त्यांचा विश्वास। रायगडचा दौरा आटोपल्याच्या नंतर अमित शहा मुंबईमध्ये येणार आहेत। सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप नेत्यांसोबत बैठकीची शक्यता। यानंतर सह्याद्री अतिथीगृहावरती करणार मुक्काम। साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची बैठक। शरद पवार आणि अजित पवार बैठकीच्या निमित्ताने एकत्र येणार। साताऱ्यामधील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इनोव्हेशन सेंटरला शरद पवार भेट देतील। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भेटण्यासाठी गेलेल्या बच्चू कडूंना पोलिसांनी रस्त्यामध्ये अडवलं। पोलिसांनी प्रहारचा ताफा अडवल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालंय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर बच्चू कडूंसाठी या। बच्चू कडूंची कोकाटेंसोबत फोनवरून चर्चा। 17 तारखेला मुंबईमध्ये सविस्तरपणे चर्चा करू, कोकाटेंचं कडूंना आश्वासन। प्रशांत कोरेटकर नागपूरमध्ये दाखल। 18 दिवसांच्या तुरुंगवासानंतर कोरेटकर बाहेर। मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी साताऱ्यामध्ये सुरू केली। उदयनराजेंच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। पहिली शाळा ही फुले दाम्पत्याने सुरू केली। आता राजाच्या विरोधामध्ये कसं बोलणार, भुजबळांचा उदयनराजेंना खोचक सवाल। उदयनराजेंनी महापुरुषांबाबत भान ठेवून बोलावं, अन्यथा त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर मिळेल। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची आक्रमक प्रतिक्रिया। उदयनराजेंना पहिल्या मुलींच्या शाळेचे प्रणेते महात्मा फुले नको आहेत। त्यांनी केलेला गौप्यस्फोट हा धक्का देणारा। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष मंगेश ससाणे यांची उदयनराजे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। आपल्या खात्याची कामं करण्यात अर्थ खात्याचा अडसर येत असल्याचा शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा आरोप। अजित पवारांच्या खात्यावरती हल्लाबोल केल्याच्या नंतर राष्ट्रवादीचा सरनाईकांना थेट इशारा। माध्यमांसमोर मांडलेल्या गोष्टी सरनाईक अजितदादांकडे मांडू शकले असते, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याला बदनाम करण्यासाठी काही बातम्या माध्यमातून पेरल्या जात असल्याची मिटकरींची टीका। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आंदोलन। राज्यसेवा मुख्य 2024 परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन झालं। पोलिसांकडून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय? पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावरती रोहित पवार यांची प्रतिक्रिया। शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, संजय राठोड आज सोलापूरमध्ये एकाच मंचावरती येणार आहेत। स्वातंत्र्य सेनानी चंद्राम गुरुजी यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी तिन्ही नेते एकाच मंचावर। खासदार अरविंद सावंत यांचं आज नाशिकमध्ये लोकशाहीबद्दल व्याख्यानाचं आयोजन। नामोको बँकेने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेमध्ये सुधीर मुनगंटीवार, प्रणिती शिंदे यांच्या पाठोपाठ सावंत हे पुष्प गुंफणार आहेत। जळगाव जिल्ह्यातील कंडारीमध्ये आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध कामांचा लोकार्पणाचा सोहळा। खानदेश करिअर महोत्सवाच्या निमित्तानं मंत्री दादा भुसे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यूचं प्रकरण, तिसरा अहवाल लवकरच सचिवांकडे सादर होईल। अंतिम अहवाल सचिव मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहेत। सूत्रांची माहिती, तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करतील। दहशतवादी तहव्वूर राणा एनआयएच्या चौकशीला सहकार्य करत नसल्याची सूत्रांची माहिती। आजही एनआयए राणाची चौकशी सुरू ठेवणार आहे। सीसीटीव्ही समोर एनआयएचे एसपी आणि डीएसपी दर्जाचे अधिकारी त्याची चौकशी करतील। त्याचं संपूर्ण रेकॉर्डिंग सुद्धा केलं जाईल। तहव्वूर राणाला मुंबईतील एका चौकामध्ये किंवा 26/11चा हल्ला झाला तिथे फाशी द्यावी, आदित्य ठाकरेंची मागणी। राणाला मुंबईमध्ये फाशी द्यावी, त्यामुळे लोकांना कळेल की आम्ही आतंकवाद्यांसोबत काय करतो, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य।
उद्धव ठाकरे सिंधुदुर्गामध्ये येतील तेव्हा कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवायचे, नारायण राणे यांच्या हॉटेल व्यावसायिकांना सूचना. देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह. हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमानाचं जन्मस्थळ असलेल्या नाशिकच्या अंजनेरीमध्ये भाविकांची मोठी गर्दी. अमरावतीमध्ये हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसनं शोभायात्रा काढली. हरियाणामधील अघोरी पथक हे शोभायात्रेमध्ये सहभागी. राजकमल चौक इथे बजरंगबलीची करण्यात आली आरती. यानंतर हनुमान चालिसाचं पठण झालंय. हनुमान जयंतीच्या निमित्तानं राणा दाम्पत्याकडून अमरावतीमध्ये हनुमान गढी इथे हनुमानाला अभिषेक. यावेळेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि हनुमान भक्त उपस्थित राहतील. नाशिकच्या चांदवडमधील कालभैरव महाराज रथयात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळेला हिंदू मुस्लिम कुटुंबाकडून एकत्रित रथाचं पूजन करण्यात येतं. रायगडच्या म्हसळा शहरामधल्या धावीरदेव महाराज यात्रेला सुरुवात झाली. यावेळेला यात्रेमध्ये लेझिम नृत्य करून पालखीची भव्य शोभायात्रा सुद्धा काढण्यात आली आहे. राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 1 मे रोजी अनावरण. महाराजांच्या पुतळ्याचं 60% काम पूर्ण झाल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. चंद्रकोर